भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे। ज्या विविध घटक पक्षांना काँग्रेसने सोबत घ्यायला पाहिजे होतं ते काँग्रेसने सोबत घेतलं नाही। इंडिया आघाडी म्हणून 59% मतं ही एक होतील, इंडिया आघाडीची वज्रमुठ होईल। या देशातून भारतीय जनता पक्ष नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार। लोकसभा निवडणुकीच्या प्रचार सभेच्या निमित्तानं व्यासपीठावर उपस्थित शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे, शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष, आम आदमी पार्टी, समाजवादी पार्टी, विविध कम्युनिस्ट पार्टी आणि विविध सामाजिक संघटनांचे सर्व सन्माननीय पदाधिकारी आणि या निवडणुकीत मला विक्रमी मताने विजयी करण्याकरता हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेले मतदार बंधू, भगिनी आणि मातांनो, उद्धव साहेबांचं आगमन अलिबागमध्ये झालेलं आहे। एक साधारण 10 मिनिटांमध्ये उद्धव साहेब या व्यासपीठावर येतील। उद्धव साहेबांच्या बरोबर भाई जयंतभाई पाटील आहेत। उद्धव साहेबांच्या बरोबर नसीम खान आहेत। उद्धव साहेबांच्या बरोबर खासदार हुसेन दलवाई आहेत। आणि 4 वाजता उद्धव साहेबांना इथून टेक ऑफ घेऊन नवी मुंबई घनसोलीला पोचायचं आहे, कारण तिथे दुसरी जाहीर सभा आहे। आता घड्याळात 3:30 वाजलेले आहेत आणि त्यामुळे उद्धव साहेब आल्यानंतर मला वाटत नाही इथे कोणाला बोलायची संधी मिळेल। आणि ही सभा उद्धव साहेबांची आहे, ही सभा आनंद गीतेची नाही आहे, आनंद गीतेसाठी आहे। ही सभा आनंद गीतेसाठी आहे, आनंद गीतेची नाही आहे। ही सभा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची आहे। आणि म्हणून आपण सगळे उद्धव साहेबांना ऐकण्याकरता या ठिकाणी उपस्थित आहोत। खरं म्हणजे मी खूप भाग्यवान आहे। या निवडणुकीमध्ये इंडिया आघाडीचा मी अधिकृत उमेदवार आहे। आणि तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल, माझी उमेदवारी जाहीर केली शेका पक्षाचे नेते भाई जयंत पाटील यांनी, आणि माझ्या उमेदवारीची उद्धव साहेबांकडे मागणी केली शरद पवार साहेबांनी। मला वाटतं महाराष्ट्रातला मी एकमेव उमेदवार असेल की ज्याची उमेदवारी मागितली शरद पवार साहेबांनी आणि जाहीर केली जयंतभाई पाटलांनी। आणि त्यामुळे अतिशय चांगलं वातावरण संपूर्ण आपल्या या मतदारसंघामध्ये आहे। आता या सभेला मोठ्या संख्येनं लोक येत आहेत, परंतु 1 किलोमीटर दूर सगळ्या गाड्या उभ्या केल्यामुळे झुंडीच्या झुंडीनं यायला या ठिकाणी वेळ लागतोय। हे जे सभागृह आहे, हे सभागृह काल जेव्हा मी पाहायला इथं आलो त्यावेळेला कालिदास जे कॉन्ट्रॅक्टर आहेत, ज्यांनी ठेकेदार आहेत हे सभा मंडपाचे, त्यांना काही पत्रकारांनी प्रश्न विचारला की हे सभा मंडप काय बीजेपी साठी बांधतायत काय? म्हणाले सभा मंडप काय बीजेपी करता बांधतायत का? तो म्हणाला नाही, हे सभा मंडप गीते साहेबांसाठी बांधतायत। हे सभा मंडप गीते साहेबांसाठी उभं राहते, हे बीजेपी साठी नाही आहे। कारण त्यांना असं वाटतं की असं भव्य सभा मंडप हे फक्त सरकारच उभं करू शकतं, पण त्या सरकारपेक्षा जास्त ताकद आणि शक्ती कोणामध्ये असेल तर ती या इथल्या जनतेमध्ये आहे, आणि हे जनतेचं सभागृह आहे।
आणि आता हे सभागृह हळूहळू पूर्ण भरायला लागले आणि संपूर्ण तुडुंब हे सभागृह भरणार आहे. पुढची सभा घणसोलीला असल्यामुळे इथून उद्धव साहेबांना जायची घाई आहे. मला कोणतेही राजकीय भाष्य या ठिकाणी करायची गरज नाही आहे, कारण याच कोकणातून सलग 6 वेळा खासदार होण्याचं भाग्य मला लाभलं. 11वी लोकसभा, 12वी लोकसभा, 13वी लोकसभा, 14वी लोकसभा, 15वी लोकसभा आणि 16वी लोकसभा. 6 लोकसभेला मला या कोकणाचं प्रतिनिधित्व करण्याचं भाग्य लाभलं. 4 लोकसभा रत्नागिरी लोकसभा मतदारसंघ आणि 2 लोकसभा रायगड लोकसभा मतदारसंघ. मागच्या निवडणुकीमध्ये अल्पशा मतांनी मला पराभव पत्करावा लागला आणि मग त्या पराभवाचं शल्य जेवढं माझ्या मनामध्ये आहे त्यापेक्षा अधिक शल्य रायगडच्या जनतेच्या मनामध्ये आहे. रायगडच्या जनतेनं माझा पराभव स्वीकारला नाही. रायगडच्या जनतेच्या मनामध्ये माझ्या पराभवाचं शल्य आहे आणि म्हणून माझा विश्वास हा रायगडच्या जनतेवर आहे. माझा विश्वास हा रायगडच्या मतदारांवरती आहे आणि म्हणून मग मतदार वाट पाहत आहेत 7 मेची. 7 मेला रायगडचा मतदार उत्स्फूर्तपणे हे मतदान करायला बाहेर पडणार आहे. माझ्या राजकीय जीवनातली ही पहिली निवडणूक आहे. एकंदर 8 लोकसभा मी लढलो, ही 9वी लोकसभा आहे आणि या लोकसभेला एक वेगळं चित्र आपल्याला पाहायला मिळतंय. जे मागच्या 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत माझ्या विरोधात होते ते शेतकरी कामगार पक्ष माझ्या बरोबर आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार माझ्या बरोबर आहे. काँग्रेस पक्ष माझ्या बरोबर आहे आणि जे जे वेगवेगळ्या संघटना आघाड्या ज्या माझ्या विरोधात होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या आज माझ्या बरोबर आहेत. आणि म्हणून मग एक अतिशय चांगलं आघाडी ही आपल्या रायगड लोकसभा मतदारसंघामध्ये निर्माण झालेली आहे. उत्तम प्रकारचं मनोमिलन या इंडिया आघाडीच्या सर्व नेत्यांमध्ये झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे उत्तम मनोमिलन इंडिया आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा झालेलं आहे. आणि म्हणून मग जेवढा माझ्या निवडणुकीकरता मी प्रचाराला बाहेर धावतोय किंवा जेवढे श्रम कष्ट मी घेतोय त्यापेक्षा अधिक कष्ट भाई जयंत पाटील माझ्याकरता घेत आहेत. पायाला भिंगरी लावून फिरतायत, पायाला भिंगरी लावून फिरतायत. मला वाटत नाही त्यांनी कदाचित शेका पक्षाकरता सुद्धा एवढा प्रचार केला असेल तेवढा प्रचार इंडिया आघाडीचे उमेदवार म्हणून आनंद गीतेंसाठी करतायत. आणि हे जसं भाई जयंत पाटील करतायत तसं काँग्रेसचे नेते सुद्धा, काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा भागाभागामध्ये जाऊन प्रचार करतायत. पवार साहेबांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी सुद्धा गावागावात जाऊन प्रचार करतायत. आणि म्हणून एक सुंदर उत्तम मनोमिलन हे इंडिया आघाडीचं इथे झालेलं आहे. इंडिया आघाडीचा जन्म का झाला मी सगळेच मुद्दे घेणार नाहीये, इथे सगळ्या विषयांवर बोलणार नाहीये, कारण माझ्यानंतर सुद्धा काही वक्ते इथे बोलणार आहेत. आणि मग ज्या वेळेला हे वक्ते या व्यासपीठावर येणार आहेत तेव्हा त्यांचे मुद्दे, त्यांचे विषय ते या ठिकाणी आपल्यासमोर मांडतील. आणि सर्वाहून अधिक आपले पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे हे या ठिकाणी बोलणार आहेत. आणि म्हणून त्या कोणत्याही नेत्यांचा मुद्दा हा मी माझ्या भाषणामध्ये घेणार नाही, घेतला नाही आणि घेणार सुद्धा नाही, कारण हे मुद्दे त्यांना मांडायचे आहेत. राष्ट्रीय स्तरावरचं राजकारण त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचंय, राज्य स्तरावरचं राजकारण त्यांच्या मुखातून आपल्याला ऐकायचंय. आणि म्हणून सगळे ज्येष्ठ नेते, वरिष्ठ नेते ज्यावेळेला इथं येतील तेव्हा त्यांचं मार्गदर्शन, त्यांचे विचार आपण ऐकणार आहोत. पण आज देशामध्ये 28 विविध राजकीय पक्ष एकत्र येऊन इंडिया आघाडीचा जन्म झालेला आहे. हे 28 विविध राजकीय पक्ष हे आम्ही गेले अनेक वर्षे एकमेकाच्या विरुद्ध लढलो. आम्ही एकमेकाच्या विरुद्ध नेहमीच लढलो. पण आज जेव्हा देश संकटात आहे, आज जेव्हा लोकशाही संकटात आहे, आज जेव्हा संविधान संकटात आहे, त्यावेळेला सगळे मतभेद विसरून, सगळे वाद विसरून सगळे 28 पक्ष
इंडिया आघाडी म्हणून एकत्र झालेले आहेत. आणि मग इंडिया आघाडी म्हणून एक झाल्यानंतर या देशामध्ये या निवडणुकीमध्ये जो रिझल्ट आपल्याला मिळणार आहे, जे परिणाम आपल्याला मिळणार आहेत, मी इम्तियाज पालकर यांच्या मताशी सहमत आहे, पण थोडी दुरुस्ती करतो. त्यांनी सांगितलं 48 मधले 30 खासदार हे इंडिया आघाडीचे येतील. मी आज तुम्हाला विश्वास देतोय, या महाराष्ट्रातल्या 48 पैकी 38 खासदार हे इंडिया आघाडीचे निवडून आल्याशिवाय राहणार नाही. हे चित्र अखंड महाराष्ट्र, हे चित्र अखंड महाराष्ट्रामध्ये आहे. कारण इंडिया आघाडी ही या देशाची गरज आहे. इंडिया आघाडी ही या देशाचं भविष्य आहे. इंडिया आघाडी ही देशाला पुढची दिशा देणारी इंडिया आघाडी आहे. आणि म्हणून मग मला एका पत्रकारानं प्रश्न विचारला की गीते साहेब, या निवडणुकीच्या बद्दल तुमचं मत काय आहे? ही जी निवडणूक आहे, लोकसभेची निवडणूक आहे, या निवडणुकीकडे तुम्ही कुठल्या नजरेनं पाहता? मी त्या पत्रकाराला उत्तर दिलं की ही लोकसभेची निवडणूक आहे, राष्ट्रीय स्तरावर ही निवडणूक लढली जाते आणि त्यामुळे या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता अशी ही निवडणूक होणार आहे. होणार ना? आहे ना ही लढाई? भारतीय जनता पार्टी विरुद्ध भारतीय जनता. आणि मग या निवडणुकीत, या लढाईत या देशात भारतीय जनता विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. याचाच अर्थ इंडिया आघाडी ही विजयी झाल्याशिवाय राहणार नाही. आणि त्याचं एक उत्तम उदाहरण तुम्हाला मी या ठिकाणी देणार आहे. त्याचं एक उत्तम उदाहरण देणार आहे, कारण काही महिन्यापूर्वी देशामध्ये विविध राज्यांमध्ये विधानसभेच्या निवडणुका झाल्या. प्रामुख्याने 5 राज्यांमध्ये निवडणुका झाल्या, ज्याच्यामध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड, राजस्थान, तेलंगणा आणि मिझोराम. मिझोराम हे छोटं राज्य आहे, तिथे ना भाजप आहे ना तिथे काँग्रेस आहे, तिथे प्रादेशिक पक्ष आहेत. पण या 4 राज्यांमध्ये अशी हवा होती विधानसभेच्या निवडणुकीला की 4च्या 4 राज्य काँग्रेस जिंकेल. काँग्रेस जिंकणार असं वातावरण होतं, जिकडे तिकडे माहोल काँग्रेसचा होता. आणि मग एवढी हवा तयार झाली, काँग्रेसलाही वाटायला लागलं की आपण ही निवडणूक नक्की जिंकतो. आणि म्हणून मग आपण ही निवडणूक जिंकतो असं लक्षात आल्यानंतर ज्या विविध घटक पक्षांना काँग्रेसने सोबत घ्यायला पाहिजे होतं, ते काँग्रेसने सोबत घेतलं नाही. कारण काँग्रेसने हा विचार केला की आपली सत्ता येणारच आहे आणि जर येतेच आहे तर मग भागीदार कशाला हवाय. आणि नेमकाच त्याचा दुष्परिणाम झाला, वाईट परिणाम झाला. आणि मग 4 पैकी 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकला आणि फक्त एका राज्यामध्ये, तेलंगणामध्ये काँग्रेस जिंकली. आता मीडियाने, वृत्तपत्रांनी भाजप जिंकले हे आपल्याला दाखवलं, पण वस्तुस्थिती आपल्यासमोर ठेवली नाही. मी आता तुम्हाला, तुम्ही सुज्ञ मतदार असल्यामुळे इंडिया आघाडीचं महत्त्व, आपली ताकद, ही इंडिया आघाडीची वज्रमूठ किती मजबूत आहे हे कळावं म्हणून हा किस्सा या ठिकाणी सांगतोय. कारण ज्या 3 राज्यामध्ये भारतीय जनता पक्ष जिंकली, त्या 3 राज्यात भारतीय जनता पक्षाला मिळाली 41% मतं. आणि ज्या 3 राज्यामध्ये काँग्रेस हरली, त्या काँग्रेसला मिळाली 39.5% मतं. फक्त 1.5% फरकानं भाजपा जिंकली आणि काँग्रेस हरली. या हुसेन दलवाई साहेब, या हुसेन दलवाई साहेबांचं स्वागत करा एकदा टाळ्यांच्या गजरात. आणि म्हणून फक्त 1.5% फरकानं भाजपा जिंकली आणि काँग्रेस हरली. आणि म्हणून जे सत्य आहे ते तुमच्या समोर ठेवतोय. जर काँग्रेसने इतर घटक पक्षांना सोबत घेतलं असतं आणि आघाडी म्हणून जर लढली असती, इंडिया आघाडी म्हणून लढली असते, तर 4च्या 4 राज्य काँग्रेस जिंकली असती. आणि म्हणून 41% मतं घेऊन भाजपा जिंकली आणि 39.5% मतं घेऊन काँग्रेस हरली. याचा अर्थ 41% मतं घेऊन भाजपा जिंकली, याचा अर्थ 59% मतं ही भाजपच्या विरोधात पडली. परंतु 59% मतांचं विभाजन झालं आणि 59% मतं भाजपच्या विरोधात पडून सुद्धा केवळ 41% घेऊन भारतीय जनता पक्ष ही निवडणूक जिंकली.
आणि म्हणून मग आता इंडिया आघाडीने हा निर्णय घेतलेला आहे, निर्धारण घेतलेला आहे की जी 59% मतं भारतीय जनता पक्षाच्या विरोधात आहेत ती 159% मतं एक करण्याचा निर्धार इंडिया आघाडीने घेतलेला आहे. आणि मग ज्या दिवशी इंडिया आघाडी म्हणून 59% मतं ही एक होतील, इंडिया आघाडीची वज्रमुठ होईल, त्या वेळेला विश्वास ठेवा, या देशातून भारतीय जनता पक्ष नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार नाही, नेस्तनाबूत झाल्याशिवाय राहणार. आणि म्हणून ही इंडिया आघाडी आता एकवटलेली आहे या भारतीय जनता पक्षाला सत्तेवरून खाली उतरवण्याकरता. आणि म्हणून ही लढाई आहे, ही लढाई भारतीय जनता या लढाईमध्ये उतरलेली आहे. माझा रायगडची जनता या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेली आहे. रायगडचा मतदार या निवडणुकीच्या लढाईमध्ये उतरलेला आहे. आणि मला पूर्ण खात्री आहे की या निवडणुकीमध्ये 100% मी शब्द दिलेला आहे जयंतभाई पाटलांना, मी शब्द दिलेला आहे माझे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना, आणि मी शब्द दिलेला आहे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष माननीय शरद पवार साहेबांना मी शब्द दिलेला आहे. तुमच्या वतीनं शब्द दिलाय. देऊ ना शब्द? द्यायचा का शब्द? देणार ना? मी शब्द दिलाय उद्धव साहेबांना, मी शब्द दिलाय पवार साहेबांना, मी शब्द दिलाय जयंत भाईंना. या निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते, सुनील तटकरेंना रायगडच्या राजकारणातून हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही. करायचं ना? मग हातवर करा सगळ्यांनी, सगळ्यांनी हातवर करा. मीडियाला सांगतोय जरा हे दाखवा, मीडियाला दाखवतोय हे दाखवा. या रायगडच्या राजकारणातून 7 मेला रायगडची जनता सुनील तटकरेंना रायगडमधून कायमची हद्दपार केल्याशिवाय राहणार नाही, हा विश्वास व्यक्त करून मी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.